हे सगळे तुम्ही हाताळता असताना IIT प्रश्ना वयल्यान तुमचेर आता अजून एक जबाबदारी येऊन पडलेली असा, आरोपूय जाता तुमचेर. एक कॉमन अशी तक्रार त्यांनी केल्ली असा की या IIT प्रकल्पाबद्दल कोणतीच माहिती ह्या इथल्या स्थानिकांक दिली वचना. तुम्ही कितें म्हणून ह्या प्रकाराबद्दल तुमची प्रतिक्रिया दितले? ना, तांकां माहिती दिवंक ना अशी माहिती ना. मेन म्हणजे कित्याक आयज तुम्हीच पळयता की ते प्रेस कॉन्फरन्सान जायते लोकांनी RTIच्या माध्यमांतल्यान तरेतरेचे इन्फॉर्मेशन घेतलेले आसा. हे जे जमीन जे खंय IIT येता आनी बाकीचे गांव बी आता म्हाजे कडेन लोक सगळे चर्चेन आसा. मेन म्हणजे कित्याक की आमकां IITचे प्रकल्प कित्याक जाय. आयज म्हाजे वडील जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना त्यांनी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा हाडलेली. अंजुनेचे धरण त्यांच्या काळान बांदले गेले. सालावलीचे धरण बांदोडकरच्या टायमा पासून तेन्ना शशिकला काकोडकर मिनिस्टर आसली तेजे उपरांत त्यांनी फायनल कमिशन त्यांनी केल्ले. आयज कदंबा महामंडळ, नगरगावचे GDX1 म्हणून बस चालू झाली, कला अकॅडमी असू काय गोवा युनिव्हर्सिटी असू, हे त्यांच्या काळात सगळे प्रोसेस चालले आसा. शाळा खूपशे कडेन शिक्षण हे अत्यंत गरजेचे म्हणून फ्री एज्युकेशन आपल्या काळात त्यांनी चालू केल्ले. कित्या खातीर? कित्याक लोकांक शिक्षण दिवन लोकांक वयर सरूंक जाय म्हणून. आयज तरेतरेचे प्रकल्प गोंय राज्यात आमी पळयता की म्हाका तरी दिसता की प्रताप सिंग राणे आणि मनोहर पर्रीकर हे दोन ह्या तरेचे व्यक्ती की वेगळ्या तरेन गोंयाक एक वेगळ्या तरेची दिशा दिवपाचो त्यांनी प्रयत्न केल्लो आसा. आयज हांव प्रताप सिंग राणेचो उल्लेख इतल्याच खातीर करता कित्याक ते म्हाजे वडील आहा आनी ते म्हाजे राजकारणान एक आदर्श आहा. आयज कोण जर सांगले की 70रीचो विकास जावंक ना म्हणून त्यांनी 70रीन एक फावट मारून पळोवपाची गरज आहा. आनी त्याच बरोबर आयज IIT आयल्यार इनडायरेक्ट डायरेक्ट कितलेय एम्प्लॉयमेंट आमच्या लोकांक गावतले आनी डायरेक्ट बिझनेस कितल्या लोकांक करपाक गावतले. जर नगरगावचे न्हंयचे देगेर जर कोणी इकोटुरिझम घातल्यार ते भुरग्यांचे पेरंट्स 4-5 हजार लोक थंय रावतलो. पेरंट्स येतले, पेरंट्सांक रावपाची सोय करू शकता, रेस्टॉरंट्स तरेतरेचे, टॅक्सीची सोय, इतर काय बिझनेसीस जे आमचे लोक जे घालूंक सोदता तांकां सहजपणे ते घालपाक तांकां गावतले. प्लस एम्प्लॉयमेंट इनडायरेक्ट आनी डायरेक्ट कितलेय लोकांक एम्प्लॉयमेंट जो भुरगो जो LDC लेवलाचे पोस्ट पासून तरेतरेचे पोस्ट तांकां भुरग्यांक थंय गावतलेच. आनी कोण जर म्हणटा ते गावचे ना हे खोटी गोष्ट. कारण स्थानिक मनशाक प्राधान्य दिवपाचे ते सदां एक प्रकल्पाचो एक विचार आसता. आनी म्हाका तरी दिसता की गुळेलीच्या भागान ही जी जमीन आशिल्ली हांवें 10-12 वर्सां पयलीं इंडस्ट्री खातीर हांवें रिजर्व करून दवरलेली. आनी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान आयज IDCन आमी ते सजेस्ट केल्ले की हे हांगा तुमी इंडस्ट्री बरेपैकी व्हडली हाडात. आयज आमकां जॉब जाय. आयज तुमी पळयल्यार कोविडा खातीर कितल्या लोकांचे जीवन नश्ट जाल्ले आसा, लोकांचे जॉब्स वयता, लोकांक जॉब खंयच्यान आमी हाडटले. आयज पैकुलचो नवो पूल डिसेंबरा उपरांत काम हातीन घेतले वयतले. सावर्ड्याचो पूल 1973 म्हाजे वडिलान बांदलेले, ते आयज नवे पूल मुख्यमंत्रीन सँक्शन करून आमकां दिल्ले आसा. वाळपयचे रस्ते, इतर काही कडेन हॉट मिक्सिंग रोड्स आनी शाळा. आयज गुळेलीच्या भागान गुळेलीचो विकास म्हटल्यार शाळा. हांव एकदां गॅदरिंगाक गेल्लो एक 7-8-9 वर्सां पयलीं. तेन्ना हांवें सांगलेले तांकां की बरेपैकी शाळा आमी 8-10 कोटी रुपया म्हणून बरेपैकी शाळा आमी आमच्या भुरग्यांक थंय दिल्ले आसा. त्याच बरोबर गुळेली पाडेलीचो पूल आमी 33 कोटी रुपया मोडून आमी तांकां 11 किलोमीटर कमी फोंड्या वचपाक आमी ब्रिज बांदले उपरांत आमचे पिसुल्ले होंडा हे सगळे लोक ह्या सायडींतल्यान येता, नाजाल्यार फोंड्याच्यान लोक जर येता गुळेली पाडेली ब्रिजच्या माध्यमांतल्यान ते सांखळी वयतात. हे सगळे गोष्टी आमी हातीन घेवन केल्ले आसा. पैकुलचो लिफ्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट, गुळेलीचो वॉटर ट्रिटमेंट प्लांट, शेळ मेलावलीन अशी परिस्थिती असली की पाणी हांव आमदार जावपाचे पयलीं इलेक्शनाक हांव जेन्ना गेल्लो तेन्ना पाणीचे प्रॉब्लेम थंय जातालो आनी थंय बांय सुकताली एप्रील-मे म्हयन्यान. मागीर आमी वॉटर ट्रिटमेंट प्लांट करून सगळे कडेन आमी पायप वॉटर आयज लोकांक पावता. हे सगळे गोष्टी आमी लोकांचे लक्ष दवरता. आयज बंदीरवाडा, काजरीघाट केन्ना स्वप्नान लोकांनी चिंतूंक नासतले थंय पाणीची सोय येतली. थंय 24/7 पाणी दिवपाचें आमचें काम चालू आसा, तरी बी अडचण येता केन्ना केन्ना. आयज तो रोड बंदीरवाडा टू कुमटळ टू बंदीरवाडा टू काजरीघाट हो रोड जो आहा तो बी सँक्शन जालो. म्हाका 10 वर्सां लागली तो रोड करपाक. तेन्ना जेन्ना नरहरी हळदणकर आमदार आशिल्ले तेन्ना ते काम त्यांनी हातीन घेतलेले. तेन्ना ते कलवट बी बांदपाक तेन्ना वायल्ड लायफ सँच्युरी डिक्लेअर जाली. तेजे उपरांत सगळे परमिशन घेवन म्हाका वेळ लागलो, पूण आयज ते मुख्यमंत्रीच्या माध्यमांतल्यान ते सँक्शन जाल्ले आसा. बशी बी पावंक जाय, एम्ब्युलन्सीस थंय पावंक जाय, शिक्षणाची सोय, मंडप पासून सगळ्या गोष्टीचेर आमचें लक्ष आसा की कितें जाय लोकांक दिवपाचे आमी प्रयत्न केल्लो आसा. आयज सांखळेन पळोवंक गेल्यार रवींद्र भवन पासून स्विमींग पूलचो प्रकल्प हे म्हाजे वडील मुख्यमंत्री आसतना हे सगळे प्रकल्प आमी लोकां खातीर आमी करून घेतलेले आसा. आनी त्याच बरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच्या सहकार्यान आमकां नवे नवे कितें जाय आमच्या मतदारसंघात आनी आमच्या आरोग्य क्षेत्रांत तेंच्या माध्यमांतल्यान हे सँक्शन करून आमकां दिले वयतात.
आयज तुम्ही पळयल्यार की रुरल मेडिकल डिस्पेन्सरी ठाणे, रुरल मेडिकल डिस्पेन्सरी केरी, न्यू कदंबा बस स्टँड एंड ऑडिटोरियम वाळपय, तरेतरेचे प्रकल्प, मल्टीप्लेक्स वाळपय, मार्केट कॉम्प्लेक्स वाळपय, सगळे पंचायत क्षेत्रांत हॉट मिक्सिंगचे रस्ते प्लस गुळेलीची नवी पंचायत बिल्डिंग येता, म्हणजे गरीब लोकांक आनी खंय वचपाची गरज पडची ना, थंयच्या थंय एअर कंडिशन हॉल आसतलो तांकां थंय वापर करपाक, लग्न कार्य आनी इतर काही गोष्टी, लायब्ररी, जिम्स, हे सगळ्या गोष्टीचेर आमचे लक्ष असता प्रत्येक पंचायत क्षेत्रांत उदरगत भुरग्यांची जावची आनी तांकां योग्य तरेचे जॉब दिवचे. आमचे खुबशे भुरगे जे गुळेली आहा बऱ्यापैकी जॉब जर हायेन तांकां कमीत कमी 100-120 लोकांक सरकारी नोकरी ची संद्यो आमी दिल्ले आसा. पण तेणी एक्चुअली इनिशिएटिव्ह घेवन लोकांक समजून दिवपाची गरज आहा की बाबा आयआयटीचो कसो बेनिफिट आमकां जातलो, आयआयटीच्या माध्यमांतल्यान लोकांक कशी गोवा ग्लोबल मॅपार पावंक जाय जाल्यार आयआयटीच्या माध्यमांतल्यान एक एज्युकेशनल हब म्हणून आयज गोंय राज्यान लोक पळयतले की बाबा हे एक आयआयटी गोवा राज्य एक एज्युकेशनल हबचे दिशेन वयता. मुख्यमंत्रीन हल्लीच आयज मुख्यमंत्रीन ह्या फाटल्या असेंब्लीन प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे बिल पास केल्ले आसा. तरेतरेचे शिक्षणाचे क्षेत्र इन्स्टिट्यूशन गोंय राज्यान येतले, एनआयटी गोंयान आयली आनी आयज हे जेन्ना आयआयटी गुळेली येता, गुळेली फक्त राष्ट्रीय मॅपार न्हू पूण ग्लोबल मॅपार आसतली. आयज आमच्या 70 माझे वडील जेन्ना असता तेन्ना गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्वताची जमीन एक 150-200 रुपया म्हाका खबर ना कितें रेट एकदम सवाय रेटीन गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाक दिली, इतल्याच खातीर की 70चे नाव एज्युकेशन पर्याय मतदारसंघाचे नाव एज्युकेशन मॅपार इंडियाचे एज्युकेशनल मॅपार आयज जिम मॅपार वयचे. आयज गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयज देशान नामनेचे एक बिझनेस स्कूल आहा, तेंचे सगळीकडे लोक भायले येवन शिकतात, तेजो इम्पॅक्ट साखळीचेर बी जाता. आणि त्याच तरेन आयआयटीच्या माध्यमांतल्यान वाळपय हे सगळे कोणी रेस्टॉरंट घालू शकता, इतर काही गोष्टी हॉटेलां घालू शकता. हे 5,000 लोक जर ते येता आणि शिकता आणि रावता आणि 3,200 कोटी ओव्हर द पिरियड ऑफ 5 years 2 वर्सां भितर 2,500 कोटी केंद्र सरकार मोडटले. म्हणजे विचार करा तुम्ही तेजो कितलो इफेक्ट, पॉझिटिव्ह इफेक्ट त्या परिसरांत जातलो. हांव जेन्ना आमदार जालो वाळपयचो तेन्ना वाळपयचो नक्षाच वेगळो आशिल्लो. वाळपय तेन्ना एकदम ल्हान ल्हान रस्ते आशिल्ले, कांयच विकास म्हणटा ते 15-20 वर्सां पयलीं माझे वडील तेजे आमदार आशिल्ले, कारण 71 मतदारसंघ आशिल्लो. आयज पर्याय मतदारसंघ आनी वाळपय मतदारसंघान आमी जायते विकास कामां करून जायते फेसिलिटीज लोकांक दिवपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. नोकऱ्योच्यो संदी पासून चड आनी चड म्हाका दिसता आमी 2005 ते 2007 दिवपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. आमी तरेतरेचे आमी नोकऱ्योची संदी आणि नोकरी इन्फ्रास्ट्रक्चर त्या माध्यमांतल्यान लोक लागतात, त्या तरेची इंडस्ट्री. आयज माझे वडील आयज त्यांचे आउटलूक वेगळे तरेचे आहा. आयज डॉक्टर प्रमोद सावंत आमकां त्या तरेन सहकार्य करता. मनोहर पर्रीकराचे आयज बी म्हाका याद येता, कारण त्यांनी एक गोवाक एक वेगळी तरेची दिशा दिल्ली. आयज मनोहर पर्रीकर आनी प्रताप सिंग राणेची तुलना केल्यार आनी डॉक्टर प्रमोद सावंत जे आमकां सहकार्य परत परत करीत असता, कारण माझे वडील तेन्ना त्यांची एक दृष्टिकोन असली की वेर्ना इलेक्ट्रॉनिक सिटी, क्लीन अँड ग्रीन इंडस्ट्रीज थंय येवचे. कुंडे इंडस्ट्रियल इस्टेट, तरेतरेचे पिसुले इंडस्ट्रियल इस्टेट, होंडा इंडस्ट्रियल इस्टेट, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा, हे सगळ्या गोष्टी त्यांना जाल्ले आसा. जर विजन नसल्यार विकास करू शकना, जर लीडर असल्यार एक दृष्टिकोन असूंक जाय लिडराक, बाबा आपूण हे पावल घेतल्यार आपले लोक कसो वयर सरू शकता, आपल्या लोकांक खंयचे आमी मार्गार आमी वयर काडू शकता. आयज 70 खंयची इंडस्ट्री हाडूंक जाय जाल्यार कठीण जाता, पिसुल्या होंडा पर्यंतूच आमी हाडू शकता. 70च्या इंटिरियरान कशें आमी हाडटले. आयज म्हणूनच आयज उजगांवच्या परिसरान इंडस्ट्री आसा, इमक आसा, प्रॉक्टर अँड गॅम्बल आसा आणि बाकीचे इंडस्ट्रीज आसा, नेस्ले आसा, MRF आसा. पूण वाळपयच्या इंटिरियर भागान आमी इंडस्ट्री हाडपाक जाय जाल्यार आमकां कश्ट जाता, कारण भितर एकदम त्या तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर आमकां जाय. म्हणून तुमकां एक सांगपाक म्हणजे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जेन्ना येता आमी ताका वेलकम करूंक जाय. हांवें ऑलरेडी काही लोकांक ऑलरेडी सांगलें की तुमकां आमी वेगवेगळे संदी आमी दितले, पूण कितें आसा एक्सटर्नल फॅक्टर, एकटो कोण तरी आहा मडगांव रावता आनी आमच्या लोकांक थंय भडकयता. कित्याक आहा की ओवरऑल लोकांनी इव्हॅल्युएट करपाची गरज आहा की लोक बरो शिकलेलो आहा, आमचे लोक जागृत आहा. पण त्याच बरोबर म्हाका दिसता की एक आमदार आणि एक मंत्री म्हणून ह्या सरकारान म्हाका दिसता की आयआयटीचो पॉझिटिव्ह परिणाम ह्या गुळेलीच्या भागार जातलो आणि पूर्ण 70 आनी गोवाचेर जातलो. त्याच बरोबर हांव ठामपणे ह्या आयआयटीच्या प्रोजेक्ट बरोबर आहा. लोकांक कितें जर म्हायती जाय हांव दिवपाक तयार आहा, पूण त्याच बरोबर हे आयआयटी प्रकल्प गरज आहा. हाडल्यार आमचे पूर्ण 70 पूर्ण आमचे बाकीचे सगळे पंचायत, आमची म्युनिसिपालिटी हे सगळे सुदारतले. एक वेगळे तरेन व्यवसाय करपाक, वेगळे तरेचे बिझनेस करपाक, इनडायरेक्ट डायरेक्ट एम्प्लॉयमेंटच्या माध्यमांतल्यान आमचे लोक बेनिफिशरीज असतले, हे म्हाका खात्री आहा. 10 वर्सां उपरांत लोक म्हणटले की बाबा विश्वजीत राणेन तेन्ना ठामपणे भूमिका घेतली म्हणून आयज 70ची काय पलट जाल्ली आसा. आयज पळोवंक गेल्यार 3,500 कोटीचो खंयच ना गेल्या 10 वर्सांन प्रकल्प, खंयचोय ब्रिजाचो बी प्रकल्प घेतल्यार इतले पयशे ना. आयज हो भारतीय जनता पक्षाचो सरकार
आणि आमचे डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आमचे नरेंद्र मोदीजी जे आमचे प्रधानमंत्री आहात त्यांच्या माध्यमांतल्यान हो प्रकल्प येता आणि आम्ही ते वेलकम करपाची गरज आहा. लोक कोण सांगता म्हणून दिशाभूल जावपाची गरज ना, पण आता देवस्थानाची जी कितें एरिया आसा ती देवस्थानाची एरिया ते फुडल्या कॅबिनेटीन येतले एक 40-50 हजार स्क्वेअर मीटर जे ते आम्ही भायर दवरून ते एक तलाठी थंय आशिल्लो ज्यांनी ते मस्ती केली म्हणून ते चुकीचे ते बॉर्डर दाखयली गेली. ते कलेक्टरान ऑलरेडी सर्वे केल्ले आसा. त्या माध्यमांतल्यान देवस्थानाचे प्रत्येक विषय सोडून मागीर आम्ही तेका वेगळ्या तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. पूण एकूच सांगता की म्हाका तरी दिसता आमदार म्हणून आणि वाळपयची एक प्रगती, वाळपयचो प्रोग्रेस सगळे म्हणटा चड आनी चड आमी सत्तरीनूच लक्ष आमचे आसता इन टर्म्स ऑफ जॉब्स आनी इतर कांय गोष्ट. खरी गोष्ट कित्याक आसूं नये, कारण सत्तरीचो भुरगो वयर सरोंक जाय. सत्तरी एक एकदम भितुरलो असो आशिल्ले वेस्टर्न घाटाक तेकोन आशिल्लो मतदारसंघ. आमचें एक कर्तव्य आहा की सत्तरीचो विकास आनी सत्तरी आनी उसगांवचो विकास हांव थंय नेतृत्व करता म्हणून म्हाजी जबाबदारी आहा. त्याच बरोबर गोंय राज्यान जे कितें मुख्यमंत्री आमकां जबाबदारी दितात ते बी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आयज मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतच्या सहकार्यान हे प्रोजेक्ट आमी सत्तरीन हाडलेले आसा आणि म्हाका दिसता की हेच्या माध्यमांतल्यान आमी हे प्रोजेक्ट फुडें व्हरतले. त्यांच्या माध्यमांतल्यान आयज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमांतल्यान तुम्ही पळयल्यार कोंकण रेल्वे जेन्ना आशिल्ले तेका जाय त्या लोकांनी विरोध केलो. आयज तेच लोक त्या कोंकण रेल्वेन बसून आता पासय मारतात. आयज म्हणूनच तुमकां सांगपाचो उद्देश इथे आहा की जे कितें कोंकण रेल्वे आसूं, जे कितें व्हडले व्हडले प्रकल्प आसूं, मोपा विमानतळ जेन्ना येतले ती पेडणे तालुक्याची कायापलट जातली. IIT जेन्ना आमचे सत्तरीन येतले आमकां कायापलट जातली. आयज इलेक्शना इश्यूचेर आयज बाबू असगांवकर तुमकां स्पश्ट सांगू शकता की आयज ते जेन्ना विमानतळ थंय जातले तांकां कितले वेगळे तरेन थंय विकास जातलो, ट्युरिजमाच्या दृश्टीन बी विकास जातलो. आयज म्हणूनच आयज जेन्ना आमी कार्गो हब म्हणटा काय विमानतळ एक वेगळ्या तरेचे विमान A380 बी थंय देवतली म्हणजे विचार करा तुम्ही. आयज कोविड आसा पूण कोविड खंय ना खंय आमकां सोल्युशन गावतले कोविडाक टक्कर दिवपाक. पण त्याच बरोबर जेन्ना ह्या तरेची भूमिका आमी घेता, ह्या तरेचे आमी प्रकल्प हाडपाचो आमी प्रयत्न करतात, त्या तरेचे प्रकल्पा बरोबर आमी जर डिसिजन मेकर्स आहा, आमी जर नेतृत्व करता तर आमकां योग्य निर्णय घेवपाची गरज आहा. हायेन जर प्रदूषण जावपाची इंडस्ट्री आशिल्ली जो विषय मागीर विषय वेगळो. हांगा एज्युकेशनल संस्था म्हाका दिसना ते एनवायरमेंट कसल्या परिस्थितीन डॅमेज करू शकता. म्हाका दिसता की ह्या माध्यमांतल्यान आमचो विकास आनी सत्तरीचो विकास निश्चित जातलो आनी ह्याच तरेन आमकां फुडें वचूंक जाय. होच म्हाजो उद्देश आहा की आमी जे कितें प्रकल्प हाडटा ते लोकांच्या हितान विचार करून आमी प्रकल्प हाडटा, ज्या माध्यमांतल्यान तालुका गांव आनी पंचायत न्हू पूण तालुका सुदरतली, उसगांव सुदरतले, साखळी सुदरतली, बिचोली सुदरतली आणि गोवा एक वेगळ्या तरेचे नाव गावतले की गोंय राज्यान IITचो प्रकल्प आयला. आमकां अभिमान आसतले की गोयली सत्तरी आयज IIT प्रकल्प गोंय राज्यान येता. ह्याच तरेन फुडें वचूंक जाय. डिसिजन मेकर म्हटल्यार नेतृत्व करता जाल्यार हांव कोण कितें विरोध करता म्हणून हांव थंय फाटीं सरूंक शकना, कारण म्हाका खबर आहा की फुडल्या 10 वर्सां नंतर लोक म्हणटले की योग्य निर्णय घेतले. खंय तरी कोण तरी भायलो एक्सटर्नल फोर्स घेवन कितें तरी कोण ना कोण कोणाक भडकोवपाचो प्रयत्न करतात ते आमी पळया कशें कितें इन्फॉर्मेशन डिसेमिनेट करूंक जाय, लोकांक कशें इन्फॉर्मेशन दिवंक जाय ते आमी विचार तेजेर योग्य तरेचे विचार आमी करुया. पूण त्याच बरोबर ह्या तरेचो प्रकल्प हाडल्यार म्हाका तरी दिसता की गोंय राज्यान आनी आमच्या मतदारसंघात तेजो भरपूर फायदो जातलो आनी लोकांचो बी विकास एक वेगळ्या तरेन जातलो. सर शेवटचो प्रश्न विचारता. सत्तरी प्रती तुमचे प्रेम हे जग जाहीर आसा, सगळ्यांक खबर आसा. त्या वाठारांत जो विकास तुमकां करपाक जाय तेची दूरदृष्टी सगळ्यां मुखार आसा. पण हे सगळे घडत आसतना तुमचेर एक आरोप केलो वता की सत्तरीच्या लोकांक गुलाम करून दवरलेले आसा. हाचेर तुमी कितें प्रतिक्रिया दितले आनी आमी हो हांगाच सोंपोवया. हांव एकूच सांगता, सत्तरीचो लोक माझे परिवारचो एक भाग आहा. गुलामगिरी पोर्तुगीजच्या काळाक आशिल्ली, गुलामगिरी काबार जाली, पोर्तुगीज गेले परत पोर्तुगालाक. आयज गुलामगिरीचो विषय ना, प्रेम आसता. सत्तरीच्या खंयच्याय गरीब मनशाच्या घरान वचून फोटो पळयात, माझे वडील यांचे फोटो वयर भिंतीर आसता. एक अभिमान आसता तांकां की प्रताप सिंग राणे सारको मनीस थंय नेतृत्व करता. आणि मेन म्हणजे कितें आसा, गुलामगिरी पोर्चुगीज जेन्ना राज्य गोंय राज्यार करताले ते पोर्तुगल तेन्ना देश भारत देशान तांकां धाडून दिले, तेन्नाच्यान गुलामगिरी काबार जाली. हांगा जे कोण म्हणटा गुलामगिरी आहा, हांगा एक वेगळ्या तरेचे आमचे एक संबंध आहा, लोकांचे एक वेगळ्या तरेचे दृष्टिकोन आहा, आमकां वेगळ्या लोकां बद्दल एक वेगळे तरेची भावना आहा. आनी जो पर्यंत हांव राजकारणान आहा, हांव एक फर्म ठामपणे डिसिजन घेवपाचो म्हाजो प्रयत्न आसतलो. हे लोक म्हाजे परिवारचो एक भाग आहा. जो पर्यंत हांव हांगा नेतृत्व करता तो पर्यंत एक तेंचे म्हाका योग्य तरेचे विचार, बऱ्यापैकी विचार आणि बऱ्यापैकी डिसिजन घेवन लोकांक वयर काडपाचो ह्याच उद्देशान. गरिबी कितें ते हांवें लागींच्यान पळयल्लें आसा सत्तरीन, आणि हे गरिबी कशी नष्ट करपाची ह्या उद्देशान जर म्हाका काम करपाक जर लोक कोण म्हणटा की गुलामगिरी ह्या सत्तरीन, म्हाका दिसता तेंच्या मनान परत एकदा घालचे पडटले की गुलामगिरी पोर्तुगल जेन्ना आमी पोर्तुगलच्या लोकांक परत पोर्तुगल धाडून दिले तेन्ना गुलामगिरी गोंय राज्यान काबार जाली.
धन्यवाद सर. खूप चांगली माहिती तुम्ही आमकां दिली आणि सत्तरी बद्दल तुमचे जे प्रेम असा ते पुन्हा एकदा अधोरेखित केले तुम्ही. तर हे होते राज्याचे आरोग्य मंत्री ज्यांनी सांगितलेलं आहे की सोमवारपासून प्लाझ्मा थेरपीची जी कार्यपद्धती आहे ती सुरू होणार आहे, कार्यरत होणार आहे. त्यासाठी एम्सचे डॉक्टर राज्यात येणार आहेत, त्यांच्याकडून ट्रेनिंग आमच्या गोव्यातील डॉक्टरांना मिळणार आहे आणि हा जो मृतांचा आकडा कुठेतरी वाढतोय त्यावरती ते आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य खात्याचे हे प्रयत्न आहेत. त्याशिवाय IIT प्रकल्प होणारच या भूमिकेवरती विश्वजित राणे हे ठाम आहेत आणि हा शैक्षणिक प्रकल्प असल्यामुळे त्याला विरोध करण्याची कोणतीही गरज नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कोणालाही या प्रकल्पामुळे पर्यावरणीय दृष्टीनं हानी पोहोचणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे होते राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे.